पहिल्यांदा मूर्तीचे पूजन होईल. पहिली भाषण करेल. क्रांतीची यांची जयंती. मी त्यांना अभिवादन करेन. मी माझ्या भाषणात. नमस्कार, माझे नाव शिवम संदेश पवार. आज मी आपल्यासमोर क्रांतिसिंह नाना पाटील यांच्याविषयी बोलणार आहे. क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जन्म 3 ऑगस्ट 1900 रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील बहे बोरगाव येथे झाला. त्यांचे मूळ गाव येडेमचंद्रे होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण येडेमचंद्रे येथेच झाले. लहानपणापासूनच नानांना दणकट आणि बलदंड शरीराचे वरदान भेटले होते. त्यामुळे लोक त्यांच्याकडे आकर्षित राहत असत. लहानपणापासूनच नानांवर महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांचा सखोल प्रभाव होता. लहानपणापासूनच नानांना दणकट आणि हुंडबळी यांसारख्या प्रथा अस्वस्थ करत होत्या. त्यामुळे 1916 मध्ये मुलकी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर काही काळ त्यांनी तलाठी म्हणून काम केले. परंतु सत्यशोधक चळवळ झाली आणि समाजकारणाची ओढ असल्या कारणाने लवकरच त्यांनी ती नोकरी सोडून दिली आणि वयास त्यांनी ती विरुद्ध केले. अशा या महान क्रांतिकारक माझा कोटी कोटी प्रणाम. कोटी कोटी प्रणाम. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यांचा जन्म 3 ऑगस्ट 1900 रोजी सांगली जिल्ह्यातील येडेमचंद्रे येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव नाना रामचंद्र पिसाळ असे होते. त्यांचा मृत्यू 6 नमस्कार, माझे नाव रिद्धी विश्वास पवार आहे. आज मी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्याविषयी 2 शब्द सांगणार आहे. क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जन्म 3 ऑगस्ट 1900 रोजी झाला. त्यांचे ब्रिटिशांविरुद्ध मोठा लढा दिला. आयुष्यभर देशाची सेवा केली. धन्यवाद. अक्षय पवार आहे. मी इयत्ता 3री शिकतो. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. नाना पाटलांचे पूर्ण नाव नाना रामचंद्र पिसाळ असे होते. त्यांचा जन्म 3 ऑगस्ट 1900 मध्ये वाळवा तालुक्यातील बहे बोरगाव येथे झाला. सांगली जिल्ह्यात येडेमचंद्रे त्यांचे मूळ गाव होते. ते एक महाराष्ट्रातील देशभक्त व झुंजार नेते होते. क्रांतिसिंह या नावाने त्यांना ओळखले जाते. त्यांनी प्रथम तलाठी नोकरी केली. नंतर सत्यशोधक चळवळीकडे आकृष्ट झाले. एवढे बोलून मी माझ्या भाषण थांबवते. जय हिंद. स्वातंत्र्य लढ्यातील एक थोर क्रांतिसिंह समाजसुधारक आणि शेतकरी नेते होते. त्यांचे नाव नाना रामचंद्र पिसाळ. त्यांचा जन्म 3 ऑगस्ट 1900 रोजी येथे महाराष्ट्रात वाळवा तालुका सांगली जिल्ह्यात झाला. त्यांनी ब्रिटिश सरकार विरुद्ध लढा उभा केला. त्यांना माझा कोटी कोटी प्रणाम. दिलीप पवार आहे. आज मी आपल्यासमोर क्रांतिसिंह नाना पाटील यांच्याविषयी बोलणार आहे. क्रांतिसिंह नाना पाटील हे स्वातंत्र्य लढ्यातील धाडसी नेते होते. पाटलांचा जन्म 3 ऑगस्ट 1900 रोजी येडेमचंद्रे वाळवा तालुका सांगली येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव नाना रामचंद्र पिसाळ असे होते. त्यांनी ब्रिटिश सरकारविरुद्ध लढा उभा केला. त्यांना माझा कोटी कोटी प्रणाम. जय हिंद, जय महाराष्ट्र. उत्सव 3 रंगांचा आभाळात सजला. उत्सव 3 रंगांचा
इयत्ता 4थी शिकते. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धनवडेवाडी. सामान्य व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग व येथे माझ्या मित्रमैत्रिणी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्याविषयी मी काही 4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. नाना पाटील हे भारतीय स्वातंत्र्य सैनिक व स्वातंत्र्योत्तर मराठी राजकारण होते. ते क्रांतिसिंह म्हणजे क्रांतिकारक सिंह या नावाने प्रसिद्ध होते. त्यांचे पूर्ण नाव नाना रामचंद्र पिसाळ असे होते. त्यांचा जन्म 3 ऑगस्ट 1900 रोजी सांगली जिल्ह्यातील बहेआजोळी येथे झाला. त्यांचे मूळ गाव एडमिचिंद्र हे होते. 1930च्या सविनय कायदेभंग चळवळीपासून ते स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होते. स्वातंत्र्य व बहुजन या दोन्ही मार्गांनी त्यांचे कार्य सुरू होते. त्यांनी ग्रामीण जनतेला गुलामगिरीची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला. लोकांना शूर बनवले. 1942च्या भारत छोडो आंदोलनादरम्यान ते 44 महिने भूमिगत राहिले. 6 डिसेंबर 1976 रोजी त्यांचे निधन झाले. अशा या थोर नेत्याला माझा कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. जय हिंद, जय महाराष्ट्र. फक्त क्रांतिसिंह नाना पाटील भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक थोर क्रांतिकारक, समाजसुधारक आणि शेतकरी नेते होते. 1942च्या भारत छोडो आंदोलनादरम्यान त्यांनी सातारा जिल्ह्यातील ब्रिटिश राजवटीला उलथवून लावून प्रतिसरकार व समांतर सरकार स्थापन केले. त्यांच्या या अद्वितीय कार्यामुळे त्यांना क्रांतिसिंह ही पदवी मिळाली. नाना पाटील यांचा जन्म 3 ऑगस्ट 1900 रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील बहेआजोळी झाला. त्यांचे मूळ गाव एडमिचिंद्र हे होते. त्यांचे पूर्ण नाव नाना रामचंद्र पिसाळ असे होते व त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई असे होते. लहानपणापासूनच त्यांच्यावर सत्यशोधक समाज, महात्मा फुले आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांचा प्रभाव पडला होता. गांधीजींच्या 1942च्या भारत छोडो घोषणेनंतर त्यांनी ब्रिटिश राजवटीला थेट आव्हान देत ग्रामीण भागातून परकीय सत्ता पूर्णपणे मोडीत काढली. सातारा व सांगली जिल्ह्यातील 1500हून अधिक गावांमध्ये ब्रिटिशांचे अस्तित्व संपून प्रतिसरकारने स्वतःचा कारभार सुरू केला होता. हे सरकार ऑगस्ट 1943 ते मे 1946 या काळात अत्यंत प्रभावीपणे कार्यरत होते. दुष्काळ आणि पाणीटंचाईच्या काळात अन्नधान्यांचे समान वाटप करून साठेबाजांवर कडक कारवाई करण्यात आली. अंधश्रद्धा अनिष्ट चालण्याच्या विरोधात मोठी जनजागृती करण्यात आली. गावागावातील भांडणे कोर्टात न जाता लोकनियुक्त पंचामार्फत तर सोडवली जाऊ लागली. ब्रिटिशांचे न्यायालय पूर्णपणे निरुपयोगी ठरले. हुंडा पद्धतीला कडक विरोध करण्यात आला. 1930च्या सविनय कायदेभंग चळवळीपासून ते स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होते. 1942च्या भारत छोडो आंदोलनादरम्यान ते 44 महिने भूमिगत राहिले. गावांमध्ये दारू बंद करण्यात आली. स्वातंत्र्य आणि बहुजन समाजाचा विकास या दोन्ही मार्गांनी त्यांचे कार्य सुरू होते. त्यांच्या काळातील सामाजिक राजकीय वातावरणाचा त्यांच्यावर प्रभाव पडला होता. त्यामुळे त्यांना स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होण्याची प्रेरणा मिळाली. विशेषतः ते महात्मा गांधींच्या अहिंसा तत्त्वाने प्रेरित होते. क्रांतिसिंहाच्या नावाने गर्जे महाराष्ट्र सारा, क्रांतिसिंहाच्या नावाने गर्जे महाराष्ट्र सारा. अभिवादन करतोय हा देश तुम्हाला, अभिवादन करतोय हा देश तुम्हाला. एवढे म्हणून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझा नमस्कार. माझे नाव ज्ञानेश्वर आहे. मी इयत्ता 4थी शिकतो. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असे आहे. मी आज क्रांतिसिंह नाना पाटील यांच्याबद्दल बोलत आहे. क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जन्म 3 ऑगस्ट 1900 रोजी झाला आणि त्यांचे मूळ गाव एडमिचिंद्र असे
चांगली तलाठी म्हणून नोकरी असून सुद्धा नानांनी गांधी विवाह केला. त्याच्या पत्नीचे नाव आकुबाई असे होते. महात्मा फुलेंनी जसे सावित्रीबाईंना साक्षर केले तसेच नानांनीही आपल्या पत्नीला म्हणजेच आकुबाईला साक्षर केले. गावागावातील भांडे कोर्टात न जाता लोकनियुक्त पंचांमार्फत गावातच सोडवली जाऊ लागली. ब्रिटिशांची न्यायालये पूर्णपणे निरुपयोगी ठरली. फुले शाहूंचे पाय तुम्ही, फुले शाहूंचे पाय तुम्ही, शेतकऱ्यांचे कैवारी तुम्ही, शेतकऱ्यांचे कैवारी तुम्ही. दुष्काळ आणि पाणी टंचाईच्या काळात अन्नधान्याचे समाजसाठी करून साठेबाजांवर कडक कारवाई करण्यात आली. हुंडा पद्धतीला कडक विरोध करून अतिशय थोड्या खर्चात होणारे गांधी विवाह म्हणजे सामूहिक विवाहाची प्रथा काढली. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे म्हणून नानांनी आचार्य अत्रे यांच्यासोबत लढा दिला. नाना एकाच वेळी दोन लढाई लढत होते. पहिली अन्यायाविरुद्ध आणि दुसरी स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध. या स्वातंत्र्य लढ्यात नानांना जी.डी. बापूलाल, नाना नाईकवाडी, किसन मीर, कॅप्टन भाऊ, बाबूजी पाटणकर यांसारख्या अनेक झुंजार नेत्यांची साथ लाभली होती. नानांनी तरुणांची एक सेना उभी केली होती. त्या सेनेचे नाव त्यांनी तुफान सेना असे ठेवले होते. त्याच तुफान सेनेने ब्रिटिशांच्या रेल्वेचे रूळ उखडले, सरकारी खजिने लुटले व प्रशासनाची नाकेबंदी केली. म्हणूनच ब्रिटिशांनी नानांना पकडण्यासाठी 1000 पैसे बक्षीस जाहीर केले होते. परंतु जनतेच्या भक्कम पाठिंब्यामुळे नाना 44 महिने भूमिगत राहून सरकार चालवत राहिले. नंतर अंतरिम सरकार स्थापन झाल्यानंतर नानांनी आपल्या प्रति सरकारचा समारोप केला. क्रांतिसिंहाच्या नावाने गजे महाराष्ट्र सारा, क्रांतिसिंहाच्या नावाने गजे महाराष्ट्र सारा, अभिवादन करतोय हा देश तुम्हा, अभिवादन करतोय हा देश तुम्हा. नानांची खरी ताकद त्यांच्या बोलण्यात असायची. कारण की ते मोठ्या ग्रंथातील हिंदी, इंग्रजी, कन्नड यांसारख्या अनेक भाषा बोलत नव्हते, तर ते आपली रच्ची बोलण्याची मराठी भाषा बोलत होते. नानांनी आपल्या सातारा व सांगली जिल्ह्यातील जवळपास 1000हून जास्त गावातील ब्रिटिशांचे अस्तित्व संपवून व ब्रिटिश सरकारने आपल्या मनाचा कारभार सुरू केला होता व त्यांचा मृत्यू 6 डिसेंबर 1976 रोजी मिरज येथे झाला व त्यांचे अंतिम संस्कार वाळवा येथे करण्यात आले. जाता जाता एवढेच बोलून जाते की झालेत बहु होतील बहु, झालेत बहु होतील बहु, आहेत बहु, परंतु या समहा. एवढे बोलून मी माझे भाषण संपवले. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्रुती जीवन पवार हिने अध्यक्षपद स्वीकारले. त्यामुळे मी तिचे खूप आभार मानतो आणि इयत्ता 1ली ते इयत्ता 4थी पर्यंतच्या सर्व मुलांनी भाषणे केली, त्यामुळे त्यांचे पण आभार. आणि हा कार्यक्रम संपन्न